याच आठवड्याच्या सुरुवातीला निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुका लांबणीवर जाण्याची चर्चा झाली होती. कारण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगातली 3 आयुक्तांपैकी 2 पदं रिक्त झाली होती. मग एका बाजूला गोयल यांनी राजीनामा का दिला, त्यांच्या राजीनाम्यामागे कुणाबद्दलची नाराजी आहे, अशा चर्चा रंगल्या. आणि दुसऱ्या बाजूला नव्या आयुक्तांची नियुक्ती कधी होणार, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. पहिला प्रश्न अजूनही अनुत्तरित असला तरी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या 2 आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे 2 आयुक्त आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत काम करतील. नियुक्तीनंतर लगेचच 16 मार्चच्या दुपारी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असंही जाहीर करण्यात आलंय. पण नव्यानं नियुक्त झालेले हे आयुक्त आहेत कोण, त्यांचा इतिहास काय आणि त्यांच्या निवडीवरून वाद का होतोय, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बोलूयात ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल. ज्ञानेश कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशचे. स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या आजोबांचा त्यांच्या कुटुंबाला वारसा. IIT कानपूरमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुमार यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर ते 1988च्या बॅचचे केरळ कॅडरचे IAS ऑफिसर म्हणून पुढे आले. त्यांना पहिली मोठी जबाबदारी मिळाली काँग्रेसच्या नेतृत्वातल्या UPA सरकारमध्ये. 2007 ते 2012 या काळात ज्ञानेश कुमार संरक्षण उत्पादन विभागाचे संयुक्त सचिव म्हणून काम पाहत होते. 2019 मध्ये ज्ञानेश कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातल्या काश्मीर डिव्हिजनचे संयुक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. ही नियुक्ती काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींच्या दृष्टीनं करण्यात आली होती. कारण कलम 370 हटवण्यात आणि जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करताना ज्ञानेश कुमार यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची होती असं सांगण्यात येतं. कलम 370 नंतर त्यांना अयोध्येत श्री राम मंदिर उभारणीत जबाबदारी देण्यात आली. 2020 मध्ये अयोध्या राम जन्मभूमीबद्दलचं कामकाज पाहणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विशेष समितीचे प्रमुख म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राम जन्मभूमी ट्रस्टची उभारणी करणं आणि अयोध्येतल्या मशिदीसाठी 5 एकर जागा देणं या संवेदनशील कामांची जबाबदारी ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वातल्या समितीवर सोपवण्यात आली. पुढे फेब्रुवारी 2020 मध्ये श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली. या ट्रस्टमध्ये एकूण 15 सदस्य आहेत. यापैकी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. या सोबतच ज्ञानेश कुमार यांनी भरीव काम केलं ते केंद्रीय सहकार मंत्रालयात. जुलै 2021 मध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. या मंत्रालयाच्या स्थापनेपासूनच ज्ञानेश कुमार यांनी वेळोवेळी महत्त्वाचं योगदान दिलं. मे 2022 मध्ये त्यांची सहकार मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी बहुराज्य सहकारी संस्था कायदा लागू करण्यात मोलाची भूमिका बजावली. भारतीय बियाणे सहकारी संस्था लिमिटेड, नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड अशा 3 सहकारी संस्था स्थापन केल्या. केंद्रीय सहकार मंत्रालयात सचिव हीच त्यांची शेवटची पोस्टिंग ठरली. कारण याच पदावरून जानेवारी 2024 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर आता त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक आयुक्त म्हणून आणखी एक नेमणूक झाली ती डॉक्टर सुखबीर सिंग संधू यांची. संधू हे मूळचे पंजाबचे. अमृतसरमधून MBBS ची डिग्री घेतलेल्या संधू यांनी इतिहासात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करत कायद्याची पदवीही मिळवली आहे. 1988च्या बॅचचे उत्तराखंड कॅडरचे IAS ऑफिसर असणाऱ्या संधू यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्यामुळे. 2001च्या जनगणनेत त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. लुधियानाचे महानगरपालिका आयुक्त म्हणून केलेल्या कामाबद्दलही त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं. 2021 मध्ये संधू यांची उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. सोबतच ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिवही होते. नागरी सुधारणा आणि नगरपालिका व्यवस्थापन यात संधू यांची एक्सपर्टाईज आहे. या विषयावर त्यांचे रिसर्च पेपरही प्रकाशित झाले आहेत. सोबतच मसुरीच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्रातही ते वक्ते म्हणून नियमित हजेरी लावत असतात. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या कौतुकामुळेही संधू चर्चेत आले होते. 2021 मध्ये धामी मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच संधू यांची उत्तराखंडचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली.
तेव्हा धामी यांच्या आग्रहामुळे आणि कौतुकामुळेच ही नियुक्ती झाली, अशी चर्चा काही वृत्तपत्रांमधल्या कॉलम्समध्ये छापून आली होती. जेव्हा संधू यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातल्या पदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन गडकरी यांनी संधूंना शुभेच्छा देताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संधू यांच्या कार्यकाळासाठी बेस्ट एव्हर असे शब्द वापरले होते. गडकरींनी केलेल्या या कौतुकाची जोरदार चर्चा झालेली. देशाला 2 नवे निवडणूक आयुक्त मिळाले असले, त्यांच्या नियुक्तीनंतर 16 मार्चलाच निवडणुका जाहीर होणार असल्या तरी आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. हा वाद होतोय काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरून. निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश होता. पण आयुक्त निवडीची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवले. त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जी यादी मिळाली त्यात 212 नावं होती. कमी वेळात 212 नावांची पडताळणी करणं, त्यांचा इतिहास, कामाचं रेकॉर्ड, इमानदारी तपासणं हे अशक्य होतं. या निवड समितीत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि एक विरोधी पक्षातला नेता अशी रचना असल्यानं बहुमत आधीच सरकारच्या बाजूने आहे. त्यात मला बैठकीच्या 10 मिनिटं आधी शॉर्टलिस्ट झालेल्या 6 नावांची यादी देण्यात आली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार या 2 नावांचा प्रस्ताव ठेवला. मी त्यावर असहमती दर्शवली, पण सरकारचं बहुमत असल्यानं नावं मंजूर झाली. थोडक्यात काँग्रेसनं नावांची पडताळणी करायला पुरेसा वेळ दिला नाही आणि ऐनवेळी 6 नावं समोर आणत त्यातली 2 थेट जाहीर केली असा आरोप केला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या एनजीओनेही निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण आक्षेप घेतले जात असले तरी दोन्ही नवनियुक्त आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत कामाला सुरुवात केली आणि त्यामुळेच निवडणुका लांबणीवर जाणार या चर्चांना ब्रेक लागला आहे. कारण 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्यानंतर देशात आचारसंहिता लागेल. या घडामोडींबद्दलचं तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.